हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 5th स्कॉलरशिपसाठी मॅथचे काही इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे. आजचा आपला थर्ड टॉपिक आहे, तो आहे आपला फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट अँड एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर्स. आता फेस व्हॅल्यू काय राहतं, प्लेस व्हॅल्यू काय राहतं आणि एक्सपांडेड फॉर्म काय असतो, या सगळ्यांची माहिती आपण एवढ्यामध्ये बघणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी जर ऑनलाईन क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर 73 85 11 77 83 नंबरवर आत्ताच आम्हाला व्हॉट्सअप करा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. चला तर सुरुवात करूया. अगोदर आपण बघूया प्लेस व्हॅल्यू. आता प्लेस व्हॅल्यू काय राहतं तर बघा, ज्यावेळेस आपण कुठलाही नंबर लिहितो, कुठलाही नंबर लिहा तुम्ही, ठीक आहे. मी नंबर लिहितो बघा, ठीक आहे. हा नंबर मी लिहिला आहे 34,324. आता या नंबरमध्ये जे काही डिजिट्स आहेत, कोणकोणते डिजिट्स आहेत तर तुम्हाला 3 पाहायला मिळेल, 4 पाहायला मिळेल, 3 पाहायला मिळेल, 2 पाहायला मिळेल अँड 4 पाहायला मिळेल. हे जे काही डिजिट आहेत ना, हे डिजिट स्पेसिफिक पोझिशनवर आहे, बरोबर आहे. मग आता ते पोझिशन कोणतं तर बघा, हा जो तुमचा 4 आहे हा तुमचा युनिट्स प्लेसवर आहे. 2 जो आहे तुमचा हा टेन्स प्लेसवर आहे. 3 जो आहे तुमचा हा तुमचा हंड्रेड्स प्लेसवर आहे. ओके. हा 4 जो आहे तुमचा हा 1000 प्लेसवर आहे. हा जो 3 आहे तुमचा हा 10,000 प्लेसवर आहे, बरोबर. आता काय होते, प्रत्येक डिजिट एका स्पेसिफिक पोझिशनवर आहे, तर याच पोझिशननुसार याची प्लेस व्हॅल्यू डिसाईड होत असते. ओके. कशी तर मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. अगोदर प्लेस व्हॅल्यू काय असते बघा. द प्लेस व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ द डिजिट डिपेंडिंग ऑन इट्स पोझिशन इन द नंबर. ठीक आहे. द प्लेस व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ द डिजिट डिपेंडिंग ऑन इट्स पोझिशन इन द नंबर. म्हणजे नंबरमध्ये तो डिजिट कुठल्या प्लेसवर आहे त्यावरनं त्याची प्लेस व्हॅल्यू काय होते, डिसाईड होते. कसं डिसाईड करायची, काय असतं तर बघा, आता तुमच्याकडे मी एक नंबर देतो सिम्पल 4825. तुम्हाला बघा, हा जो 5 आहे हा युनिट प्लेसवर आहे. 2 जो आहे तुमचा टेन्स प्लेसवर आहे. हा तुमचा 1000 प्लेसवर आहे. आणि हा तुमचा काय आहे, सॉरी 100 प्लेसवर आहे, 100 हा. आणि हा तुमचा 1000 प्लेसवर आहे. मग आता बघा 5ची प्लेस व्हॅल्यू काय असेल तर बघा, 5 जो आहे तुमचा युनिट प्लेसवर आहे, बरोबर आहे. युनिट म्हणजे 1, सो 5 × 1 करायचं. ॲन्सर आहे तुमचं 5, म्हणजे 5 काय झाली, त्या 5ची प्लेस व्हॅल्यू झाली. ओके. नंतर बघा 2 जो आहे तुमचा हा टेन्स प्लेसवर आहे, सो 2 × 10 करायचं, म्हणजे 20 येतं. म्हणजे 20 काय झाली, त्या 2ची प्लेस व्हॅल्यू झाली. 8 कुठल्या प्लेसवर आहे तर 8 तुमचा 100 प्लेसवर आहे, सो 8 × 100 करायचं, 800 येतं. सो 800 काय आहे, त्या 8ची प्लेस व्हॅल्यू आहे. तुमचा जो 4 आहे हा कुठल्या प्लेसवर आहे तर तुमचा 1000 प्लेसवर आहे, म्हणून 4 × 1000 करायचं, म्हणजे त्या 4ची प्लेस व्हॅल्यू होते 4000. ओके. ही आहे बघा प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू. आता याच्यापेक्षा सिम्पल सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे, हे रिसाईड करायचं आहे, बरोबर आहे. आपण ज्यावेळेस नंबर लिहितो तर राईट हँड साईडकडनं बघा आपल्याला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता कुठलाही नंबर घ्या रँडमली, 3 4 2 3 9 2 4 2 7. ओके. आपण हा नंबर घेतला आहे. हा नंबर काय झाला आहे, हा नंबर आहे तुमचा 34,23,92,427. आता बघा 7 जो आहे हा तुमचा युनिट प्लेसवर आहे. 2 जो आहे हा टेन्स प्लेसवर आहे. 4 जो आहे 100 प्लेसवर आहे. 2 जो आहे हा तुमचा 1000 प्लेसवर आहे. 9 जो आहे हा 10,000 प्लेसवर आहे. 3 जो आहे तुमचा लॅक प्लेसवर आहे. त्यानंतर बघा 2 जो आहे तुमचा हा 10 लाख प्लेसवर आहे. 4 जो आहे हा क्रोर प्लेसवर आहे. आणि 3 जो आहे हा तुमचा 10 crore प्लेसवर आहे. ओके. मग आता प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची तर बघा, आता हा
युनिट प्लेसवर आहे तर 7 × 1 हे झाले या युनिट प्लेसवरच्या डिजिटची व्हॅल्यू म्हणजे 7. ठीक आहे. मग या 2ची प्लेस व्हॅल्यू काय असेल, या 2ची असेल 7 × 2 आहे ना तो 2 कुठल्या प्लेसवर आहे, 10 प्लेसवर आहे. 2 × 10 करायचं 20 येतं, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू तुमची किती आहे रे, 20 आहे. हा जो 4 आहे हा 100 प्लेसवर आहे. सो 4 × 100 करायचं तर तुमचं 400 आन्सर येतं. बरोबर आहे. म्हणजे 4ची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 400. आता हा जो 2 आहे याची प्लेस व्हॅल्यू काय असेल रे, 2 कुठल्या प्लेसवर आहे, 1000 प्लेसवर आहे. तर 2 × 1000 करायचं म्हणजे हे तुमचं 2000, म्हणजे त्या 2ची प्लेस व्हॅल्यू आहे 2000. हा 9 कुठे आहे रे, तर 9 तुमचा 10,000 प्लेसवर आहे. सो 9 × 10,000 करा. 9 × 10,000 का, कारण तो 10,000 प्लेसवर आहे. सो याची आता व्हॅल्यू काय येईल तुमची 90,000, म्हणजे त्या 9ची जी प्लेस व्हॅल्यू आहे तुमची हे झाली 90,000. त्यानंतर बघा हा 3 कुठल्या प्लेसवर आहे रे, हा जो 3 आहे तुमचा हा लॅक प्लेसवर आहे. सो 3 × 1 लॅक करा. ओके. आता याची प्लेस व्हॅल्यू काय होईल मग 3 × 1 लॅक म्हणजे येईल तुमचं 3 लॅक. ओके. 3 लॅक काय झाली, त्याची प्लेस व्हॅल्यू झाली. त्यानंतर हा जो 2 आहे हा कुठल्या प्लेसवर आहे रे, हा जो 2 आहे तुमचा 10 लॅक प्लेसवर आहे. सो 2 × 10 लॅक करा. ओके. हे झालं तुमचं 10 लॅक, राईट. चला मग काय लिहायचं तुमचं बघा, 2 × 10 लॅक मीन्स येईल तुमचं 20 लॅक. ओके. हे झालं तुमचं 20 लॅक. समजले. 20 लॅक त्या 2ची काय आहे प्लेस व्हॅल्यू झाली. त्यानंतर या 4ची बघा, आता इथे पेस नाही आहे तर आपण वरती लिहूया. ठीक आहे. मग याची प्लेस व्हॅल्यू काय होईल बघा, 4 × crore. बरोबर ना, 4 × crore हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. सो करा इथं आता. ओके. बघा आता हा झालं तुमचा 4 × crore मीन्स हे झालं तुमचं 4 crore. ओके. हे काय झालं तुमचं 4 crore झालं. तर सेम तुम्हाला 3 सोबत करायचं आहे. ओके. म्हणजे 3 × 10 crore म्हणजे येईल तुमचं 30 crore. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे, प्रत्येक डिजिटचं तुम्हाला प्लेस व्हॅल्यू माहीत पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या हा चार्ट तुम्हाला रिसाईट करायचा आहे. सगळ्यांनी हा चार्ट लिहून घ्यायचा आहे आणि याला पाठच करायचं आहे, कारण याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन येतो आणि हे जर आलं तर क्वेश्चन तुम्हाला रीड पण करता येतो आणि लिहिता पण येतो. चला आता आपण समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे माहीत नाही, ठीक आहे, तुम्हाला माहीत नाही आहे, ठीक आहे, काय कसं करायचं. तर काय करायचं बघा, कुठलाही नंबर घ्या, रँडम कुठलाही नंबर घ्यायचा, 3 4 2 8 9 0 3. ठीक आहे, आपण हा नंबर घेतला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, कुठल्याही डिजिटची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. तुम्हाला मी सांगितलं फाइंड आउट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 2. या 2ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं करायचं, 2 लिहायचं, लिहिलं आहे. या 2च्या राईट हँड साईडला म्हणजे इकडे किती डिजिट्स आहेत, 1 2 3 अँड 4. 4 डिजिट्स आहेत म्हणून याच्यावर 4 0 द्यायचे. बघा झालं तुमचं काय झालं रे, 20,000. बरोबर आहे. म्हणजे एक तर तुम्हाला प्लेस माहीत पाहिजेत त्या डिजिटचं, युनिट आहे, टेन्स आहे, हंड्रेड्स आहे, थाउजंड्स आहे, 10,000 आहे, लॅक आहे, 10 लॅक आहे, क्रोर आहे की 10 crore आहे. आणि हे जर माहीत नसेल तर काय करायचं, सिम्पली हा 2 आहे तो लिहायचा आणि त्याच्या राईट हँड साईडला किती डिजिट्स आहेत तेवढे 0 देऊन टाकायचे. किती आहेत बघा, 1 2 3 4 म्हणून 4 0 दिले आपण, तर झालं तुमचं 20,000. ठीक आहे. चला आता मी जर म्हटलं
या 3ची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करा. कशी करणार? 3 लिहायचं आणि 3च्या राईट हँड साईडला किती डिजिट्स आहेत ते बघा आता. ठीक आहे, किती डिजिट्स आहेत? 1 2 3 4 5 अँड 6 डिजिट्स आहेत. म्हणून काय करा? 6 0 देऊन टाका. ओके, बघा 6 डिजिट आहेत म्हणून आपण काय केलं? 6 0 देऊन टाकले. ठीक आहे, हे सगळ्यांनी काय करायचं इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं 30 लाख. राईट, कुठल्याही याचं तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर बघा 9चं जर फाइंड आउट करायला सांगितलं तर काय करणार तुम्ही? 9 लिहायचा. 9च्या अगोदर म्हणजे राईट हँड साईडला किती डिजिट आहेत? 1 अँड 2 काय करायचं? 0 देऊन टाकायचे. झालं 900. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. चला, हे तर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे समजले. आणि प्लेस व्हॅल्यू जी असते हे त्या नंबरमधल्या डिजिटच्या पोझिशनवर डिपेंड करते. आता आपण बघूया फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू काय असते बघा? फेस व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ द डिजिट इटसेल्फ रिगार्डलेस ऑफ इट्स पोझिशन इन द नंबर. म्हणजे फेस व्हॅल्यू जी असते ना, इट इज सेम ॲज द डिजिट. फेस व्हॅल्यू काय असते? सेम असते ॲज अ डिजिट. म्हणजे जो काही डिजिट आहे तीच त्याची फेस व्हॅल्यू असते रिगार्डलेस ऑफ इट्स पोझिशन इन द नंबर. फॉर एक्झाम्पल, एक नंबर लिहितोय, कुठला पण नंबर लिहा. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही जे डिजिट्स आहेत या प्रत्येक डिजिटची फेस व्हॅल्यू काय असते? सेम ॲज अ डिजिट. म्हणजे 4ची फेस व्हॅल्यू 4च असणार. ओके, इट डझंट मॅटर वेअर इट प्लेस. तो आपण कुठे ठेवलेला आहे त्याच्यावर काही घेणं देणं नाही. फक्त याची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 4च राहील. या 3ची 3च आहे, या 2ची 2च आहे, या 3ची 3च आहे आणि या 4ची 4च आहे. ठीक आहे, ही अशी तुमची फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू नेहमी काय असते? सेम असते ॲज अ डिजिट. म्हणजे जो काही डिजिट आहे तीच त्याची काय राहते रे? फेस व्हॅल्यू राहते. चला एक्झाम्पल घेऊया. आपण इथे घेतलेलं बघा 4825. याच्यामध्ये बघा या 5ची फेस व्हॅल्यू 5च आहे, 2ची 2च आहे, 8ची 8च आहे, 4ची 4च आहे. म्हणजे फेस व्हॅल्यू काय राहते रे? सेम असते ॲज अ डिजिट्स. ठीक आहे, समजलं? हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता आपण जाणार आहे एक्सपांडेड फॉर्मकडे. इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज मीन बाय द एक्सपांडेड फॉर्म? एक्सपांडेड फॉर्म इज अ वे ऑफ रायटिंग द नंबर्स टू शो द व्हॅल्यू ऑफ द इच डिजिट. म्हणजे एखादा आपण नंबर लिहिला आहे, ओके, आणि या नंबरला काय करायचं? आता आपल्याला प्रत्येक डिजिटची आपल्याला काय करायचं आहे? प्लेस व्हॅल्यू इथं दाखवायची आहे आणि यालाच काय म्हणतो आपण? एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, या 3ची फेस व्हॅल्यू काय असेल रे? 3, 2 डिजिट आहेत म्हणजे 300, प्लस या 2ची प्लेस व्हॅल्यू काय असेल? 2, 1 डिजिट आहे म्हणजे 0 म्हणजे 20, प्लस 8ची 8च राहील. म्हणजे बघा या नंबरला आपण काय केलेलं आहे? इथे एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय आहे की त्या नंबरमध्ये जे काही डिजिट्स आहेत त्यांना काय करायचं? आपण त्यांच्या प्लेस व्हॅल्यूनुसार आपण त्याला लिहायचं. म्हणजे त्यांची प्लेस व्हॅल्यू काय करायची? तिथं शो करायची. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया. इथं आपल्याला बघा, आपल्याकडे बघा इथे एक्झाम्पल आहे 4825. आता त्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे बघा 4ची प्लेस व्हॅल्यू किती असेल? 4 आणि 3 डिजिट आहे म्हणजे 3 0 द्या म्हणजे झालं 4000. बघा 4000. 8ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 800. 2ची 20. 5ची 5. बरोबर आहे, 5ची 5. हे नाही हां, हे वेगळा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे नका घेऊ, त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही. हे राहू द्या, हे थोडंसं. ठीक आहे, 5 ही झाली एक्सपांडेड फॉर्म ह्या नंबरचा. ठीक आहे, चला हे समजले तुम्हाला. आता जाऊया आपण आपल्या थेट क्वेश्चनकडे. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, सगळ्यांनी इथे लक्ष द्या आणि सगळ्यांनी हा सोडवण्याचा प्रयत्न करा. 1 मिनिटाचा वेळ देतो मी. तर बघा आता कशा प्रकारे सॉल्व करता येईल.
इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट टू 20,000. म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, या ऑप्शनमध्ये कुठल्या नंबरमध्ये, ठीक आहे, 2ची प्लेस व्हॅल्यू 20,000 आहे. ओके, आता 20,000 म्हणजे काय राहतं रे, 20,000 म्हणजे 2 नंतर 40, बघा ना, हा 2 आणि 2 नंतर तुमचा 1 2 3 अँड 40, बरोबर आहे. याचा अर्थ काय असायला पाहिजे, याचा अर्थ असा आहे की हा जो 2 आहे हा तुमचा 10,000 प्लेसवर पाहिजे. कुठल्या प्लेसवर आहे 2, बघा ना, युनिट, टेन्स, हंड्रेड्स, 1000 अँड 10,000. हा जो तुमचा 2 आहे, ठीक आहे. आता काय सांगितलं बघा, हा जो 2 आहे तुमचा हा 10,000 प्लेसवर आहे, राईट. मग नंबरमध्ये सुद्धा हा जो 2 आहे हा तुमचा 10,000 प्लेसवरच पाहिजे. इथं जो 2 आहे तुमचा बघा कुठल्या प्लेसवर आहे रे, हा तुमचा 100 प्लेसवर आहे. सो 2 × 100 जर केलं तर येतं तुमचं हे 200, ठीक आहे. आपलं पाहिजे 20,000 नाही आहे. इथे बघा हा 2 तुमचा युनिट प्लेसवर आहे, सो याची प्लेस व्हॅल्यू तुमची 2 होणार. हा जो 2 आहे तुमचा टेन्स प्लेसवर आहे, सो 2 × जर आपण 10 केलं तर किती येतं तुमचं, तर येतं तुमचं 20, ठीक आहे. आपल्याला 20,000 पाहिजे. इथे जो 2 आहे तुमचा 100 प्लेसवर आहे, 2 × जर 100 केलं आपण किती येतं रे, 2 × 100 जर केलं तर तुमचं 200, बरोबर आहे. आपल्याला 20,000 पाहिजे. इथे बघा हा जो 2 आहे हा तुमचा 10,000 प्लेसवर आहे, सो 2 × जर 10,000 केलं, ओके, सो डेफिनेटली तुमचं आन्सर काय तर 20,000 येतं. म्हणजे ऑप्शन नंबर 4 मध्ये जो काही 2 आहे तो 10,000 प्लेसवर आहे आणि त्याची प्लेस व्हॅल्यू 20,000 येते. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, सिम्पल आहे, बघा कसं सॉल्व करायचं. क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 3 इन द नंबर 1,30,031. एक नंबर तुम्हाला दिला आहे 1,30,031, ठीक आहे. आता या नंबरमध्ये जो काही 3 आहे, बरोबर आहे, त्याच्या प्लेस व्हॅल्यूची डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बघा एक तर 3 तुमचा इथे आहे आणि या 3ची प्लेस व्हॅल्यू किती होईल रे, बघा जेवढे 0 आहेत राईट हँड साईडला तेवढे तुम्ही 0 द्या. 3 1 2 3 4 4 0 द्या, म्हणजे होतं तुमचं 30,000. म्हणजे या 3ची प्लेस व्हॅल्यू किती आहे तुमची 30,000 आहे. आणि या 3ची प्लेस व्हॅल्यू किती असेल रे, 3 एकच डिजिट आहे त्यामुळे एकच 0 द्या, म्हणजे होईल तुमचं 30. म्हणजे ह्या 3ची प्लेस व्हॅल्यू तुमची 30,000 आणि या 3ची प्लेस व्हॅल्यू तुमची 30. दोघांचं डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. दोघांचा डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजे करा 30,000 मायनस 30, करा सबट्रॅक्शन. इथे येईल तुमचं 0. आता बघा 0मधून आपण 3 सबट्रॅक्ट करू शकत, त्यामुळे काय करा, इथं तुम्ही 1 बॉरो करा, 10 होईल. 10 - 3 केलं तर तुमचं 7 येतं. रिटर्न द्या इथं, ठीक आहे. पुन्हा 0मधून 1 सबट्रॅक्ट होत नाही, त्याच्यामुळे काय करा, पुन्हा 1 बॉरो करा, राईट. सो 10 - 1 जर केलं तर 9 येतं. पुन्हा 1 रिटर्न द्या इथं आणि 30 - 1 केलं तर काय तर 29 येतं. तर आन्सर आलेलं आहे तुमचं 29,970. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट, ठीक आहे. आता हे तुम्हाला डायरेक्टली समजणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलर बॅच जॉईन करा, त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी घेत असतो. आणि रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळे अगोदर लाईव्हमध्ये शिका आणि नंतर अडचण वगैरे आली तर तुम्ही काय करू शकता रे, या गोष्टी इथं करू शकता. काय सांगितलं बघा आता, द सेम डिजिट ऑकर्स इन द बॉक्सेस इन द नंबर. बघा हा नंबर आहे आणि या नंबरमध्ये जो काही बॉक्स तुम्हाला दिला आहे त्या बॉक्सेसमध्ये सेम डिजिट ऑकर होतो, म्हणजे येतो. द डिफरन्स इन द प्लेस ऑफ द व्हॅल्यू ऑफ द दोज डिजिट इज 5,400. विच डिजिट शुड बी रिप्लेस द बॉक्सेस. काय सांगितलेलं आहे की हे जे बॉक्सेस आहेत या बॉक्सेसमध्ये सेम डिजिट रिपीट होतो, बरोबर आहे. सेम डिजिट ह्या बॉक्सेसमध्ये येतो, म्हणजे इथं 7 आला तर इथं पण 7 येईल, इथं 8 आला तर इथं पण 8 येईल, वॉट एव्हर, ठीक आहे. जो असेल तो काय होतो, तो रिपीट होतो. नंतर काय सांगितलं तुम्हाला की त्या डिजिटच्या जर आपण प्लेस व्हॅल्यू जर फाइंड आउट केली आणि त्यांचा डिफरन्स जर बघितला तर तो किती आहे, 5,400 आहे, बरोबर आहे. तर ते डिजिट कोणते, आपण एक काम करूया, आपण 4 तिथं ठेवून बघूया. आपण बघा आता इथं जे डिजिट असणार, एक तर तुमचा
4 असू शकतो, कारण आपल्याकडे 4च ऑप्शन आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे एक तर तुमचा 4 असू शकतो, 5 असू शकतो, 6 असू शकतो किंवा 7 असू शकतो, बरोबर. आपल्याला माहीत नाही, मग काय करायचं, 4 ठेवून बघायचा. हा 4 ठेवा, इथे 4 ठेवा. या 4ची प्लेस व्हॅल्यू किती होते रे, या 4ची प्लेस व्हॅल्यू तुमची होते 400 मीन्स 4000. आणि याची किती होते रे, याची होती तुमची 400. आता मला सांगा 4000मधून 400 सबट्रॅक्ट केलं तर तुमचं आन्सर 5400 येतं का रे, येत नाही. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे हे आपलं काय आहे, रॉंग आहे. ठीक आहे, म्हणजे इथं 4 येणार नाही. मग आता काय येईल बघा, आता आपण 5 घेऊया, इथं 5 लिहा, इथं 5 लिहा. आता या 5ची प्लेस व्हॅल्यू काय राहते रे, या 5ची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 5000 आणि या 5ची आहे 500. आता मला सांगा 5000मधून 500 जर सबट्रॅक्ट केलं तर तुमचं आन्सर 5400 येतं का रे, नाही येणार. त्याच्यामुळे हा पण आपला डिजिट नाही आहे. आता आपण करूया इथं थर्ड ऑप्शन ट्राय करूया. ठीक आहे, थर्ड ऑप्शन काय तुमचा 6 आहे, 6 इथं लिहा, 6 इथं लिहा, बरोबर आहे. म्हणजे या 6ची प्लेस व्हॅल्यू होती तुमची 6000 आणि या 6ची प्लेस व्हॅल्यू होते 600, बरोबर आहे. मग मला सांगा 6000मधून जर आपण 600 सबट्रॅक्ट केलं तर तुमचं 5400 आन्सर येतं का रे, हो येतं आहे. सो ऑप्शन 3 इज करेक्ट, म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट ॲट दी टेन्स अँड लॅक प्लेसेस इन द नंबर. तुम्हाला एक नंबर दिलेला आहे 87,413, राईट. आता काय सांगितलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स, डिफरन्स विचारलेलं आहे, बरोबर आहे. कशाचं डिफरन्स, द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स ॲट दी टेन्स प्लेस. बघा टेन्स प्लेसवर जो डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू, आता टेन्स प्लेसवर तर तुमचा 1 आहे, याची प्लेस व्हॅल्यू तुमची 10 येते. ठीक आहे, अँड लॅक प्लेस, बरोबर आहे, लॅक प्लेस. लॅक प्लेसवर काय आहे तुमचं बघा, आता इथं युनिट, टेन्स, हंड्रेड्स, 1000, 10,000 अँड लॅक. तर लॅक प्लेसवर तुमचा 7 आहे, राईट. सो या 7ची प्लेस व्हॅल्यू काय तर तुमची 7 लाख, बरोबर. मग काय विचारला, जो डिजिट टेन्स प्लेसवर आहे त्याची प्लेस व्हॅल्यू आणि जो डिजिट लॅक प्लेसवर आहे त्याची प्लेस व्हॅल्यू, या दोघांचा डिफरन्स काय असेल. सिम्पल आहे, 7 लाख मायनस 10 करा, 7 लाख मायनस 10 केलं तर काय येईल रे. सिम्पल आहे, आपण जर 7 लाखमधून 10 जर सबट्रॅक्ट केलं तर काय तर तुमचं 6,99,990. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. करून बघा सबट्रॅक्शन. ठीक आहे, ऑप्शन 1 इज करेक्ट. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सगळ्यांनी पटापट सॉल्व करा. काय अडचण आली तर मला सांगा. बघा आता किती सिम्पल क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, व्हॉट विल बी द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट अ 10,000 प्लेस. बघा 10,000वर जो डिजिट आहे, बरोबर आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू अँड दी फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट दी 100 प्लेस. ठीक आहे, आता 100 प्लेसवर जो काही डिजिट आहे त्याची फेस व्हॅल्यू, या दोघांचा प्रोडक्ट तुम्हाला विचारलेला आहे. चला बघूया. आपल्याकडे नंबर दिलेला आहे 58,279, 58,279 नंबर दिलेला आहे आणि विचारलेलं आहे की या नंबरमध्ये, बरोबर आहे, या नंबरमध्ये 10,000 प्लेसवर जो डिजिट आहे तर 10,000 प्लेसवर तुमचा 5 आहे, बरोबर. 10,000 प्लेस बघा, युनिट, टेन्स, हंड्रेड्स, 1000, 10,000. तर 10,000वर तुमचा 5 आहे, याची प्लेस व्हॅल्यू किती होतं रे, 5 आणि 40 देऊन टाका, कारण त्याच्या राईट हँड साईडला बघा 4 डिजिट आहेत म्हणून, बरोबर आहे. हे झाली 50,000, म्हणजे या 5ची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 50,000. ओके, आणि काय विचारलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट द 100 प्लेस, फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट द 100 प्लेस. आता 100 प्लेसवर जो काही डिजिट आहे त्याची फेस व्हॅल्यू, 100 प्लेसवर तुमचा 2 आहे आणि याची फेस व्हॅल्यू काय राहते, 2 राहते, कारण फेस व्हॅल्यू कुठल्याही डिजिटची सेम राहते. ओके, फेस व्हॅल्यू ऑफ द एनी डिजिट इन द नंबर इज सेम ॲज
डिजिट. सो याची 2 राहते. आणि दोघांचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणलेलं आहे, बरोबर आहे. सो 50,000 इंटू 2 जर केलं तर येतं तुमचं 1 लाख. काय तर 1 लाख, राईट. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. 2020 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. चला, इम्पॉर्टंट आहे आता याच्यामध्ये. बघा काय सांगितलेलं आहे. इन द नंबर, बघा नंबर तुम्हाला दिलेला आहे. द सेम डिजिट ऑकर्स इन द प्लेस ऑफ द साइन. बघा हे तुम्हाला साइन आहे किंवा सिम्बॉल दिले ना तुम्हाला, ओके, ॲस्टरिक्स का. तर इथे तुम्हाला सेम डिजिट ऑकर होतो. द डिफरन्स बिटवीन देअर प्लेसेस व्हॅल्यू इज 39,960. विच डिजिट शुड रिप्लेस. बघा 6 येथे तुमचा बघा सिम्बॉल आहे, 5 4 येथे तुमचा सिम्बॉल आहे आणि इथे 3 आहे. आता सिम्बॉलच्या जागी सेम डिजिट ऑकर होतो, बरोबर आहे. आणि त्यांच्या प्लेस व्हॅल्यूचा जो काही डिफरन्स आहे तो तुम्हाला दिलेला आहे. बघा 39,960, राईट. तर कुठला डिजिट रिप्लेस करेल त्या साईनना किंवा त्या सिम्बॉलला बघूया. आपण काय करूया, अगोदर तिथं 6 पुट करून बघूया. आता फॉर एक्झाम्पल जर इथे आपण 6 पुट केला आणि इथे 6 पुट केला तर मला सांगा आता या 6ची प्लेस व्हॅल्यू किती होईल रे. तर या 6ची प्लेस व्हॅल्यू तुमची होणार आहे, बघा येईल तुमच्या लक्षामध्ये. बघा आता 6 त्याच्यावर किती डिजिट आहेत बघा, 1 2 3 4 4 डिजिट आहेत. तर 4 डिजिट द्या म्हणजे 60,000. आणि याची प्लेस व्हॅल्यू किती होईल, तर याची प्लेस व्हॅल्यू होईल 60 म्हणजे 60. आणि मला सांगा या दोघांचा डिफरन्स जो आहे तुम्हाला 39,960 म्हटलेला आहे. तर मला सांगा या दोघांचा डिफरन्स 39,000 येतो का रे, नाही. सो हे तुमचं ऑप्शन 1 जे आहे हे इनकरेक्ट आहे, ठीक आहे. चला आता आपण काय करूया, दुसरं डिजिट इथं आपण आता पुट करून बघूया. काय करूया, इथं आपण आता 3 पुट करून बघूया. इथं 3 घ्या, इथे 3 घ्या. तर या 3ची प्लेस व्हॅल्यू किती होते तुमचं 30,000, ओके. आणि याची होती तुमची 30. आणि मला सांगा 30,000 मधून 30 जर सबट्रॅक्ट केलं तर तुमचं जे आन्सर आहे हे 39,960 येतं का, नाही. सो हे पण ऑप्शन काय आहे तुमचं रॉंग आहे. आता काय करूया आपण, आता 5 टाकून बघूया तिथं, ठीक आहे. बघा इथे जर आपण 5 घेतला आणि इथे जर 5 घेतला तर या 5ची प्लेस व्हॅल्यू होती तुमची 50,000 आणि या 5ची होते 50. आता मला सांगा 50,000 मधून जर तुम्ही 50 सबट्रॅक्ट केलं तर 39,960 तुमचा आन्सर येते का, नाही. तर हे पण ऑप्शन तुमचं काय इनकरेक्ट आहे. म्हणजे तुमचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन डी. चला बघूया आता आपण. आता सिम्बॉलच्या जागी काय करा तुम्ही 4 टाका, ठीक आहे. तर या 4ची प्लेस व्हॅल्यू होते 40,000 आणि या 4ची प्लेस व्हॅल्यू होती तुमची 40, ओके. मग मला सांगा आता 40,000 मधून जर 40 जर सबट्रॅक्ट केलं तर 39,960 आन्सर येतं का, हो येतं. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, इम्पॉर्टंट आहे. बघा व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट हॅविंग द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यूज इन द नंबर. तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, राईट, 24,785. आणि काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द प्रोडक्ट. व्हॉट इज द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय रे, मल्टिप्लिकेशन. कशा असं मल्टिप्लिकेशन, द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट हॅविंग द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यूज इन द गिवन नंबर. आता या नंबरमध्ये बघा स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यू या 5ची आहे, बरोबर आहे, कारण हा युनिट प्लेसवर आहे. सो याची प्लेस व्हॅल्यू तुमची 5 येते. आणि ग्रेटेस्ट प्लेस व्हॅल्यू या 2ची आहे, बरोबर आहे, कारण हा तुमचा 10,000 प्लेसवर आहे. सो याची प्लेस व्हॅल्यू येते तुमचं 20,000, राईट. काय तर 20,000. सो काय म्हटलं, दोघांचं प्रोडक्ट म्हणलेलं आहे किंवा दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणलेलं आहे. सो 20,000 इंटू 5 जर केलं तर किती येतं रे, तर हे येतं तुमचं 1 लाख, राईट. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपल्या एक्झामसाठी. बघा क्वेश्चन काय किती इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी क्वेश्चन रीड करा, ओके. काय अडचण असेल काय असेल तर मला सांगा. सगळ्यांनी रीड करा पटापट. यस केला रीड. बघा आता, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट
in thousands and 10,000 in the number 26,586 and the sum of the place values of the digit in the hundreds and tens places. बघा 2019 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आता किती सोपा क्वेश्चन आहे ते बघा. फक्त एवढंच आहे की क्वेश्चन तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं आपल्याला इथं करायचं काय आहे आणि कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येईल. ठीक आहे, अगोदर क्वेश्चन समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन जर समजलं नाही तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही. काय म्हणलेलं बघा, व्हॉट इज द डिफरन्स. रीड करा बघा, लक्ष देऊन रीड करायचं तुम्हाला. काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स. ठीक आहे, कशाचा डिफरन्स रे, हे महत्त्वाचं आहे. बघा क्वेश्चन असं समजून घ्यायचं, जसं मी समजून घेतो ना, मी कसं बोलतो. ठीक आहे, जसं मी रीड करायला कसं बोलतो तशा प्रकारे. ठीक आहे, व्हॉट इज द डिफरन्स. काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स. डिफरन्स म्हणजे काय, फरक. कशाचा फरक किंवा कशाचा डिफरन्स, बिटवीन दी सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट इन थाउजंड्स अँड टेन्स प्लेसेस. बघा 1000 प्लेसवर जो डिजिट आहे, ओके, अँड टेन्स प्लेसवर जो डिजिट आहे यांची ॲडिशन करायची, बरोबर आहे. अँड देन सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट इन हंड्रेड्स अँड टेन्स प्लेस, बरोबर आहे. जो हंड्रेड्स अँड टेन्स प्लेसवर आहे त्याची ॲडिशन करायची आणि यांची तुम्हाला काय सांगायचं आहे, डिफरन्स सांगायचा आहे. चला आपण नंबर घेऊया. आपल्याकडे बघा आता याचे 2 पार्ट करावे लागतील. ठीक आहे, 26,586 26,586. ठीक आहे, बघा आता स्टार्टिंगला काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स. कशा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, बिटवीन दी सम ऑफ दी प्लेसेस व्हॅल्यूज, ओके, ऑफ द डिजिट इन 1000 प्लेस. आता मला सांगा 1000 प्लेसवर काय आहे इथे. ठीक आहे, 1000 प्लेसवर बघा इथे तुमचा 6 आहे, बरोबर आहे. सो याची प्लेस व्हॅल्यू होती तुमची 6000. ठीक आहे, अँड 10 प्लेसेस. 10 प्लेसेस काय आहे, 8 आहे, राईट. 8ची प्लेस व्हॅल्यू आहे 80, म्हणजे या दोघांची ॲडिशन येते तुमची 6080, बरोबर आहे. काय सांगितलं आहे तुम्हाला की 1000 प्लेसवर जो डिजिट आहे आणि 10 प्लेसेसवर जो डिजिट आहे यांची ॲडिशन करायची होती. तर 1000 प्लेसेसवर 6 आहे, तर 6000 येते त्याची प्लेस व्हॅल्यू. 8 जो आहे हा तुमचा 10 प्लेसवर आहे, तर त्याची प्लेस व्हॅल्यू होते 80. दोघांची ॲडिशन 6080. ठीक आहे, हे झाले. नंतर बघा सम ऑफ दी प्लेस व्हॅल्यूज, सम ऑफ दी प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट इन द हंड्रेड्स. सो हंड्रेड्स प्लेसवर तुमचा 5 आहे, याची प्लेस व्हॅल्यू 500 येते. आणि 10 प्लेसवर तुमचा 80 आहे, याची प्लेस व्हॅल्यू 80 येते. दोघांची ॲडिशन येते 580, बरोबर आहे. आणि आता हे जे आले ना यांचा डिफरन्स तुम्हाला म्हटलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आता ही जी व्हॅल्यू आली आणि ही जी व्हॅल्यू आली यांचा डिफरन्स तुम्हाला म्हटलेला आहे. सो डिफरन्स किती येतो बघा, 6080 मायनस 580 जर केलं तर येतं तुमचं हे 5500. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू अँड द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इन द नंबर. एक नंबर तुम्हाला दिला आहे 6,78,425, राईट, दिलेला आहे. आणि काय विचारलं, प्रोडक्ट विचारलेलं आहे. काय विचारलं, व्हॉट इज द प्रोडक्ट. कशाचा प्रोडक्ट, द प्लेस व्हॅल्यू अँड द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इन द नंबर. हा जो 8 आहे याची प्लेस व्हॅल्यू आणि याची फेस व्हॅल्यू यांचा प्रोडक्ट तुम्हाला विचारलेला आहे. सो 8 हा कुठल्या प्लेसवर आहे रे, 8 जो आहे तुमचा हा 1000 प्लेसवर आहे, तो याची प्लेस व्हॅल्यू होते 8 into 1000 मीन्स इथे तुमचं 8000, बरोबर आहे. किती येतं, 8000. ठीक आहे, आता काय विचारलं आहे याची फेस व्हॅल्यू. तर या 8ची फेस व्हॅल्यू काय राहतं रे, सेम राहतं ॲज अ डिजिट, म्हणजे 8च राहतं, बरोबर आहे. तुम्हाला काय विचारलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन किंवा दोघांचा प्रोडक्ट. म्हणजे इथे तुमचं 8000 इंटू 8 जर केलं, 8 8चा 64 आणि 3 0 देऊन टाका, म्हणजे होईल तुमचं 64,000. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ठीक आहे, चला आता बघा हा क्वेश्चन काय म्हणतोय आणि कसं सॉल्व करायचा. बाय हाऊ मच इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 इन द नंबर ग्रेटर दॅन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 5.
म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथे, हे इम्पॉर्टंट आहे, सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 4 इन द नंबर. आता या डिजिटमध्ये जो काही 4 आहे त्यांच्या प्लेस व्हॅल्यूची सम करायची आहे. बघा नंबर लिहूया आपण, 40,56,786, सॉरी 84 ना, सॉरी 84. ओके, काय विचारलं आहे, बाय हाऊ मच इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 4 इन द नंबर. आता या नंबरमध्ये 4ची जी काही प्लेस व्हॅल्यू आहे त्यांची ॲडिशन करायची तुम्हाला. ठीक आहे, हा 4 बघा इथे आहे, या 4ची प्लेस व्हॅल्यू किती होईल तुमचं, होईल 40 लाख, राईट, 40 लाख. आणि हा 4 आहे, याची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 4, या दोघांची ॲडिशन येते 40 लाख 4, राईट. नंतर तुम्हाला दिलेलं आहे कितीने ग्रेटर आहे दॅन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 5, बरोबर आहे, डिजिट 5. आता 5 कुठे आहे रे, तर तुमचा 5 इथे आहे, बरोबर आहे. तर या 5ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, तर या 5ची प्लेस व्हॅल्यू तुमची किती येते बघा, 5. ओके, त्याच्यावर किती झिरो आहेत बघा, 1 2 3 4 देऊन टाका. ओके, म्हणजे झालं 50,000, बरोबर आहे. काय आहे तुमचं, 50,000 आलेलं आहे 5ची प्लेस व्हॅल्यू. मग काय विचारलं आहे की जी आपली सम आलेली आहे, ओके, बाय हाऊ मच इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 4 इन द नंबर इज ग्रेटर दॅन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 5. म्हणजे आपण 4 जो आहे ज्या प्लेसवर आहे त्यांची आपण ॲडिशन केली, त्याची ॲडिशन आली 40 लाख 4. ठीक आहे, 5 जो आहे त्याची प्लेस व्हॅल्यू आली 50,000. तर सांगायचं आहे की हा जो आलेला ॲडिशन हे कितीने ग्रेटर आहे, बरोबर आहे, कितीने ग्रेटर आहे, म्हणजे कितीने ग्रेटर आहे किंवा कितीने मोठी आहे. सिम्पली तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल किंवा तुम्हाला इथं समजून घ्यावं लागेल की हा जो 40 लाख 4 आहे हा कितीने ग्रेटर आहे दॅन द 50,000. सिम्पली सबट्रॅक्शन केलं की तुम्हाला समजतं की 40,000 जो आहे हा कितीने ग्रेटर आहे. ठीक आहे, हे तुम्हाला इथं काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता बघा सिम्पल इथं काय आहे, आता सिम्पल आहे, 40 लाखमधून समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 50,000 सबट्रॅक्ट केले तर किती आहे तर तुमचं, तर 39,000 नाही 39,50,000, बरोबर ना, 39,50,000 आणि हा 4 राहिला आपला, म्हणजे 39,50,004, राईट. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. चला, तर हे होते आपले प्रॉब्लेम्स. समोरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समोरचा टॉपिक बघायचा आहे, क्वेश्चन्स बेस्ड ऑन द नंबर्स 1 to 100. चला थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.